तर पाहू शकता आपली गावाकडची सकाळ कशी आहे पा. हो खरंच किती छान दिसायले पाय ना. तर ह्या बकऱ्या आहेत आणि ह्या माझ्या वडिलांना ना योजनेत आलेल्या आहेत. आणि खरंच म्हणजे आभार म्हणजे आपल्याला बाबासाहेबाचेच मानावं लागेल, कारण की आपण योजना घेतो ही त्यांच्या नावावरच घेतो. तर पाहू शकता तुम्ही बकऱ्या किती छान आहेत, म्हणजे सकाळी सकाळी पाहायला मस्त वाटतं ना. आणि इथे आई बसली आहे, तब्येत ठीक नाही, बसली उठून, तिचे हात वगैरे दुखत आहेत, तिला काहीच करता येत नाही आहे. मग म्हटलं चला आहे तोपर्यंत आपण करावं, नंतर तिलाच करून खाणे. नव्हतं यायचं मला, पण मग तिची तब्येत ठीक नव्हती, मग ती म्हणे ये एक वेळेस भेटून जा बघा. कारण माणसाचा खरंच काय भरोसा नाही आहे नाही का, किंवा आपला कोणाचाच भरोसा नसतो, कधी काय होईल माणसांना. त्याच्यामुळे म्हटलं चला. आणि इकडे वडील बसलेत मोबाईल पाहत, आणि इकडे हे छोटा भाऊ आंघोळीची तयारी चालू आहे त्याची सगळ्या, तो जात असतो कामाला. खूप कॉमेडी तो बोलायला. खूप हसवतोय. हे पा हे छोटं नारळाचं झाड आहे, म्हणजे खूप छोटं आहे ते, 3 वर्ष झालं तरी त्या झाडाला. आणि हे मोठे हे काल आपण याचे नारळ पाहिलेच होते व्हिडिओमध्ये, पाहू शकता खूप नारळ आहे त्या झाडाला. असे घड आहेत खूप, आणि एक घड पडला होता खाली तर 40 नारळाचा, तर तेच नारळ आहेत खाली, हे पाहू शकता. इथं कुणी नारळ पाणी वगैरे पित नाही आहे, आणि आपल्याला तिकडे मिळत नाही आहे. ते किती भरपूर आहेत. चिकू जे ना ते एवढं झाड असं गच्च भरलेलं असतं, पण चिकूही कुणी खात नाही, ते पत्रा वगैरे पडतात आणि ते कुणी काढत नाही खात नाही. हे पाहिजे मोठं चिकूचं. तर अशी आहे आपली गावाकडची सकाळ. आणि खरंच गावाकडचं म्हणजे खूप वातावरण मस्त वाटतं, असं छान वाटते. तरी आता पक्ष्याचा आवाज कमी झाला, सकाळी सकाळी खूप छान कावळे वगैरे ओरडतात. हा आवाज तिकडे नाही मिळत ऐकायला. तर कसं मस्त असं छान सकाळची सुरुवात त्यांच्यापासूनच होती, पक्ष्यापासूनच. तर इथं पाहू शकता आईला म्हणजे खूप खूप तिचा त्रास काही कमी होत नाही आहे. कसं दुःख कोणाचंच कोणाला वाटून घेता येत नाही, काय की नाही. पण आले गेले तर थोडं बरं वाटतं, म्हणजे तिच्या जीवाला आपल्या बी. खूप त्रास आहे तिला. तर इकडे पाहू शकता मस्त असं छान वाटते इकडे. मुलं झोपलेलेच आहेत, आणखीन उठलेले नाही आहेत ते. नाना भाऊ बसला आहे चुलीजवळ. काड्या घालतोय चुलीमध्ये. हा धरलं तुझ्याकडे ते. मंडन खूप कॉमेडी ते. जय भीम धम्मा सकाळ पहा तुम्ही. तर असं इकडे चौक आहे, आणि तिथे मस्त असं बाबासाहेबाचा झेंडा वगैरे लावला. जयंती खूप छान झाली होती इकडची. मी व्हिडिओ पण अपलोड केला होता, पण कोणी पाहिलंच नाही आहे, कारण खरंच खूप छान जयंती होती इकडची गावाकडची. आणि मस्त, पण जयंतीला माझं कधीच येणं होत नाही आहे. आणि चला, कसे आहात तुम्ही सर्वजण, आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे पण सांगायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला तर खरंच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. सबस्क्राईब तर आवर्जून करा, म्हणजे आपले सबस्क्रायबर हे कमीच आहेत. तर चला बाय.